आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। लोकमंगल बँकेच्या वतीनं जुळे सोलापुरातील गोविंद श्री मंगल कार्यालयात बँकेचा ग्राहक स्नेह संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। प्रारंभी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत व्यावसायिक वाहन कर्ज तसंच पर्यटन विभागाच्या आई कर्ज योजनेअंतर्गत वाहन कर्ज वितरण प्रसंगी ग्राहकांना चावी प्रदान करण्यात आली। कार्यक्रमाचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आलं। प्रास्ताविक बँकेचे संचालक नरेंद्र काटीकर यांनी केलं। सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि सोलापूर जिल्हा वडार समाज खाण कामगार समाज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक छायाचित्र दिनानिमित्त माध्यमातील छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांचा सत्कार समारंभ सोमवारी सकाळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी विचार मंचावर सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले, खाण संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। सोलापूर श्रमिक पत्रकार संघात एका कार्यक्रमानिमित्त आले असताना पत्रकारांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली। ब्रिजभूषण सारख्यांना पाठीशी घातलं जातं म्हणून महिला अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होते। गुजरातमध्ये बलात्कारांचे सत्कार होतात आणि गुन्ह्यांची दखल घेतली जात नाही, ही गंभीर बाब आहे। आम्ही काहीही केलं तरी सत्ताधारी कारवाई करत नाहीत, हे अन्याय करणाऱ्यांना माहीत आहे। अन्याय करणाऱ्यांना सत्ताधारी साथ देतात। समाज जर 4 वर्षाच्या मुलीला सोडत नसेल तर आपण कुठं नरकात चाललो आहोत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। मंत्रघोष करत ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात अतिरुद्र स्वाहाकारास सोमवारी विमानतळा पाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगरातील श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठात प्रारंभ झाला। पहिल्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। सोमवारी सकाळी गोपूजन, ध्वजपूजन, मंगल मंत्रपठण, महागणपती पूजन, स्वस्ती पुण्याह वाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, ऋत्विक वरण, प्रधान देवता स्थापन, अग्निमंथन, अग्निस्थापना, कुंडसंस्कार, नवग्रह होम हे विधी करण्यात आले। त्यानंतर अतिरुद्र स्वाहाकारास आरंभ झाला। बांधकाम क्षेत्रात गेल्या 3 दशकांमध्ये नाव कमावलेल्या फुरडे ग्रुपनं आता IT क्षेत्रात पाऊल टाकलं आहे। फुरडे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या IT कंपनीचा शुभारंभ बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दमाणीनगर इथं करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रमुख रोहन फुरडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। यावेळी मंचावर प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या संचालिका सुलक्षणा पोन्नम, पर्यवेक्षिका तस्नीम शेख, रजनी सग्गम उपस्थित होत्या। प्रारंभी तोशिता पोन्नम यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं। मोना पटेल यांनी श्रीकृष्ण जन्म, त्याच्या लीला, क्रीडा आणि श्रीकृष्णानं अनेक दुष्ट प्रवृत्तींवर मिळवलेला विजय याचं महत्त्व विशद केलं। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। बालचमूंनी श्रीकृष्ण आणि राधाची केलेली वेशभूषा आकर्षक ठरली। प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या श्रीकृष्ण जन्मावरील नाटिकेनं कार्यक्रमात खरी रंगत आणली। त्यानंतर माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्यावर सर्व विद्यार्थ्यांनी ठेका धरला। महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती यांच्यातर्फे दिनांक 27 ऑगस्ट रोजी पुकारलेला 1 दिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहिती कृती समितीतर्फे
ललित गांधी यांनी दिली. राज्यस्तरीय कृती समितीच्या बंदची व्याप्ती लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री शासकीय अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक पार पडली. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. राज्यातील सध्याचं महायुतीचं सरकार अनेक प्रश्नांवर अपयशी ठरलं आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महायुतीचे काळे कारनामे या विषयावर सोलापुरात मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता 7 रस्ता इथं अनोखी हंडी बांधण्यात येणार आहे अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट UN बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा कृषी अधिकारी डी गावसाने यांनी ही माहिती दिली. राज्य एकात्मिक सोयाबीन विकास आणि मूल्य साखळी विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 100% अनुदानावर फवारणी पंप देण्यात येणार असून या योजनेअंतर्गत 1480 पंप वाटप केले जाणार असून आजतागायत 5000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. आणखी ज्यांना अर्ज द्यायचे आहेत त्यांनी अर्ज करावेत असं आवाहन कृषी अधिकारी डी गावसाने यांनी केलं. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर.